आज वर्षाच कुकिंग स्टुडिओमध्ये आपण बनवणार आहोत एकदम सॉफ्ट स्पॉन्जी आणि सगळ्यात सोप्या पद्धतीचा चॉकलेट गनाश केक। हा केक बनवताना आपल्याला अजिबात सुद्धा ओव्हनची गरज लागणार नाहीये ना आपण यामध्ये अंडी वापरणार आहे। एकदम सिंपल इन्ग्रेडियंट यूज करून आपण हा केक घरातल्या साध्या सिंपल कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये बेक करणार आहोत। शिवाय हा केक बनवताना आपण जे गनाश वापरणार आहे त्यात अजिबात सुद्धा चॉकलेटचा वापर केला नाहीये। विदाऊट क्रीम विदाऊट चॉकलेट हे गनाश कसं बनवायचंय हे सगळं आपण पुढे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा नक्की सबस्क्राइब करा। हॅलो, वेलकम टू द वर्षाच कुकिंग स्टुडिओ। मी वर्षा। पदार्थ बनवणं, पदार्थ खाऊ घालणं आणि तो पदार्थ आपल्या नावाने ओळखला जावं याचंच कॉम्बिनेशन म्हणजेच द वर्षाच कुकिंग स्टुडिओ। चला तर सुरुवात करूयात। आता हा केक बनवण्यासाठी आपल्याला काही बेसिक तयारी करून घ्यायची। त्यासाठी मी इथे एक टीन घेतलाय। या टीनला आपल्याला ऑइलनी ग्रीस करून घ्यायचंय। आता या टीनला पूर्ण ऑइल लावून झालं की आपल्याला यामध्ये त्याच साईजचा एक बटर पेपर कट केलेला टाकून घ्यायचा आहे। बटर पेपर टाकून झालं की आपल्याला यावरती थोडासा मैदा डस्ट करायचा आहे। एक्स्ट्राचा मैदा जर असेल तर तो परत यामध्ये काढून घ्यायचा। आता यानंतर आपल्याला ज्या भांड्यामध्ये केक बेक करायचा आहे ते भांडं आपल्याला प्रीहीट करायला ठेवायचं आहे। त्यासाठी मी इथे एक जाड तळ्याचं पातेलं गरम करायला ठेवलं आहे। तुमच्याकडे पातेलं नसेल, जाड तळ्याची कढई वापरली इथे तरी चालेल। त्यामध्ये अशी एक रिंग घ्यायची किंवा इथे डिश वापरली तरी चालेल। ती यावरती ठेवायची आणि झाकण ठेवायचं आणि हे 10 मिनिटांसाठी आपल्याला असंच प्रीहीटला ठेवून द्यायचं। तोपर्यंत आता आपल्याला केकसाठीचं बॅटर करून घ्यायचं। आता इथे एका बाउलमध्ये मी 1/3 कप ऑइल घेतलंय। तर त्याच मापाने आपल्याला 1/3 कप दही पण टाकून घ्यायचंय। त्यानंतर आपल्याला अर्धा कप पावडर शुगर पण यातच टाकून घ्यायची। आता आपल्याला हे सगळं एकसारखं असं विस्करने मिक्स करून घ्यायचंय। आता हे चांगलं एकसारखं मिक्स करून झालं की आपल्याला यामध्ये चाळून घेतलेला 1 कप मैदा टाकून घ्यायचा आहे। मैदा टाकून झालं की आपल्याला 1/4 कप अनस्वीटेड कोका पावडर पण यात टाकून घ्यायची। त्यानंतर चिमूटभर मीठ। आता यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर टाकायची 1 चमचा आणि बेकिंग सोडा टाकायचा आहे अर्धा चमचा। त्यानंतर आपल्याला इसेन्स पण टाकायचं आहे यात व्हॅनिला अर्धा चमचा। आता हे सगळं आपल्याला एकसारखं असं मिक्स करून घ्यायचंय। आता हे चांगलं मिक्स करून झालं की आपल्याला यामध्ये 1 कप दूध टाकायचं आणि पुन्हा एकदा एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं। आता या पद्धतीने आपलं बॅटर बनून झालंय की तयार केलेल्या टीनमध्ये आपल्याला हे सगळं टाकून घ्यायचंय। आता यामध्ये सगळं बॅटर टाकून झालं की थोडंसं हा टीन टॅप करायचा म्हणजे यावरती जे बबल्स आलेले असतील ते पूर्ण निघून जातील आणि लगेचच आपल्याला हा टीन प्रीहीट केलेला आपल्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचा आहे। झाकण ठेवून द्यायचं आणि 30 ते 40 मिनिटांसाठी लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे। आता 35 ते 40 मिनिटे झाली तर आपला केक कसा बेक झाला ते बघूयात। त्यासाठी मी इथे एक टूथपिक घेतली आहे, ती यामध्ये टाकायची आणि ती जर क्लीन आली तर समजायचं आपला केक बेक झाला आहे आणि तिला जर थोडंसं बॅटर चिटकलं तर परत 5 मिनिटांसाठी झाकण लावून हा केक परत थोडासा बेक करून घ्यायचा। आता आपला केक बेक झाला आहे। गॅस बंद करायचा आणि एकदम केअरफुली आपल्याला यातनं हा केक टीन काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा। आता हा केक बेस आपला थंड होतोय तोपर्यंत आपण गनाश बनवायला घेऊयात। आता गनाश बनवण्यासाठी मी इथे एक फ्राय पॅन घेतला आहे
अर्धा कप पावडर शुगर घेतली, ही नॉर्मल आपली साखर असते घरातली, ती मिक्सरमध्ये बारीक केली आहे. त्यानंतर अनस्वीटेड कोका पावडर 1/3 कप घेतली आहे. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आणि त्यानंतर 1 कप दूध घेतले. आता हे सगळं आपल्याला ह्या फ्राय पॅनमध्ये विस्करच्या मदतीने चांगलं मिक्स करायचं. ते आपल्याला हे सगळं मिश्रण चांगलं थिक होईपर्यंत गरम करून घ्यायचं. आता अर्धा कप यामध्ये आपण पावडर शुगर टाकून घेतली आहे. त्यानंतर 1/3 कप अनस्वीटेड कोका पावडर पण टाकून घेतली आहे आणि त्यानंतर आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलंय. आणि आपल्याला आता यामध्ये 1 कप दूध पण टाकून घ्यायचंय आणि हे चांगले एकसारखं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. गॅस मोठाच ठेवायचा. आता गणाश आपली थोडीशी अशी शिजून घट्ट झाली की आपल्याला यामध्ये 1 चमचा बटर टाकून घ्यायचंय. आता बटर टाकून झालं की या पद्धतीने आपली गणाश थिक झाली की गॅस बंद करायचा आणि आता आपल्याला ही गणाश अशीच 10 मिनिटांसाठी थंड करायला ठेवून द्यायची. तोपर्यंत आपला हा जो केक थंड झालाय तो पण आपल्याला डिमोल्ड करून घ्यायचा आहे. एकदम सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार टेक्स्चरचा आपला हा केक बनून तयार झालाय. आता आपल्याला हा केक एका जाळीवरती ठेवून घ्यायचा. आता ही थंड झालेली गणाश आपल्याला ह्या केकवरती पोर करून घ्यायची. त्या अगोदर मी खाली एक डिश ठेवली आहे, म्हणजे एक्स्ट्राची जी गणाश असेल ती खाली या डिशमध्ये पडून जाईल. आता गणाश टाकून झाली की आपल्याला गार्निशिंगसाठी माझ्याकडे थोडंसं हे चॉकलेट होतं, ते मी चॉप करून यावरती टाकून घेते. या ठिकाणी तुम्ही दुसरं कुठलंही गार्निशिंग केलं तरी चालेल. आता हा केक सेट करण्यासाठी आपल्याला 1 तासाभरासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही हा केक एकदा नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा. माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.